नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल के एडिट्स 01 मध्ये स्वागत आहे. तर आज आपण समान नागरिक कायदा म्हणजे नेमका काय हे पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समान नागरिक कायदा म्हणजे काय? भारताच्या संविधानात आर्टिकल 44 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कलम 44 मध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख आहे. हा भाग संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी येतोय. संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास त्यावर दाद मागता येते किंवा त्यातील एखाद्या तरतुदीची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयात धाव घेता येऊ शकते. पण मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट लागू होत नाही. या गोष्टी सरकारने त्यांच्या हिशोबाने लागू करायच्या असतात. त्यांची कोणतीही जबरदस्ती नागरिकावर करता येत नाही. असं असलं तरी राज्याला कायदे किंवा धोरण निर्मितीमध्ये या तरतुदी मार्गदर्शक ठरतील. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी यातील अनेक तरतुदी मार्गदर्शक ठरतात. पण यातील काही तरतुदी या धार्मिक स्वातंत्र्य आणि विविधतेला छेद देणाऱ्या असल्याचं सांगत त्याला विरोध केला जात आहे. भारतातील गोवा या एकमेव राज्यात समान नागरिक कायदा UCC लॉ लागू आहे. पोर्तुगीजच्या गुलामीतून स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजे 1961 सालानंतरही गोव्याने त्याचा आधीचा गोवा सिव्हिल कोड कायम ठेवला आहे. हिंदू आणि मुस्लिम पर्सनल लॉ एकत्र करून संपूर्ण देशात एकच कायदा कधी होणार यावर सध्या काम सुरू आहे, ज्याला समान नागरिक कायदा असे म्हणतात. पहिले राज्य उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे, जिथे 27 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे समान नागरिक कायदा लागू झाला आहे. हा कायदा लागू झाल्यावर काय होईल? या कायद्यामुळे लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान आणि लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या बाबीमध्ये सर्व धर्मांसाठी एकच नियम लागू झाले आहेत, ज्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जुने नियम आता तिथे प्रभावी होणार नाहीत. देशभरात कधी लागू होईल? केंद्र सरकार देशभरात UCC लागू करण्याच्या विचारात आहे, मात्र अशी कोणतीही निश्चित तारीख अजून जाहीर केलेली नाही. उत्तराखंडनंतर आसाम आणि इतर काही भाजप-शासित राज्यांनीही UCC लागू करण्याचे संकेत दिले आहेत. हे कलम लागू करण्यासाठी संविधानाच्या कलम 44 चा आधार घेतला जात आहे. दुसरीकडे काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्ष याला धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात मानत आहेत, ज्यामुळे यावर चर्चा सुरू आहे. समान नागरिक कायदा म्हणजे देशातील सर्व नागरिकांसाठी त्याचा धर्म, जात किंवा लिंग काहीही असो, विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान आणि मालमत्तेचे अधिकार यासारख्या वैयक्तिक बाबीमध्ये एकच समान कायदा असणे हा कायद्याचा संविधानाच्या अनुच्छेद 44 नुसार सर्व नागरिकांना समान न्याय देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी अशा वेगवेगळ्या धर्मांचे वैयक्तिक कायदे आहेत. त्याऐवजी संपूर्ण देशासाठी एकच नागरिक संहिता लागू होईल. या कायद्यामुळे स्त्रियांना संपत्ती आणि वारसा हक्कामध्ये पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळण्यास मदत होईल. कायदेशीर समानता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे, जेणेकरून कोणत्याही धर्माला विशेष सवलत मिळणार नाही. लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव कमी होईल आणि सर्वांना समान हक्क मिळतील. सर्व धर्मांसाठी एकच कायदा असल्यामुळे न्याय व्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि निवाडे लवकर होतील. हे कायदे काळाच्या गरजेनुसार आधुनिक आणि सुधारित असतील, ज्यामुळे समाजातील अनिष्ट प्रथा बंद होऊ शकतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हा कायदा देशाची सांस्कृतिक विविधता नष्ट करू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते.
हा कायदा कसा लागू होईल आणि त्यात विविध धर्माच्या परंपरेचा समावेश कसा केला जाईल याबाबत अस्पष्ट आहे. समान नागरिक कायदा म्हणजे संविधानातील मूलभूत अधिकारांच्या कलम 25 नुसार धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन असेल असं अल्पसंख्याकांना वाटत. संविधानातील कलम 25 ते 29 हे भारतातील विविध गटांना त्यांचे धार्मिक हक्क, स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय धर्मांचे अनुसरण आणि प्रसार याची हमी देते. देशात समान नागरिक कायद्याची गरज असल्याचं या आधी सर्वोच्च न्यायालयानेही अधोरेखित केलं आहे, पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं दिसून येते. समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल केल्यास समाजात धार्मिक तणाव वाढू शकतो आणि संघर्ष भडकू शकते, अशी भीती देखील व्यक्त केली जाते. समान नागरिक कायद्यामध्ये भारतातील विविध व्यक्ती धार्मिक कायदे आणि परंपरांचा मसुदा तयार करणे, संहिताबद्ध करणे, तर्कसंगत करणे आवश्यक आहे. यासाठी धार्मिक नेते, कायदेतज्ञ, महिला संघटना इत्यादीसह विविध हितसंबंध गटासोबत विस्तृत सल्लामसलत करणे आणि त्यांना सहभागी करून घेऊन आवश्यक असेल. माहिती आवडली असेल तर कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.